राजेश टोपे सेक्युलरवादी आहेत. राजेश टोपे शरद पवारांचे चेले आहेत. राजेश टोपेंना शरद पवारांचा मेसेज आल्याशिवाय ते आम्हाला कसे भेटायला येतील. मला मुंबईमध्ये राजेश टोपे भेटले होते. मला म्हणाले की मी सेक्युलरवादी आहे. मी सेक्युलर या शब्दाचा शब्द यासाठी वापरतोय, त्यांनी मला भेटून सांगितलं की मी सेक्युलरवादी आहे आणि सेक्युलरवादी असल्यामुळे ते जरांगेंना भेटलेत. काय सांगाल म्हणजे त्यांचा काय हेतू असा होता तुम्हाला इथे नाही भेटण्याचा? नाही, या सर्व आमदार खासदार आजी माजी मुख्यमंत्री या सगळ्या लोकांना फक्त मराठा समाजाचे प्रश्न समस्या आंदोलनं या सगळ्या गोष्टी दिसतात. बाकी ओबीसी म्हणजे शोषित वंचित, आता आम्ही ते कायम सांगतच आलो आहे तुमच्याकडं. हे लोक मानतच नाहीत या गोष्टींना. साहेब, पृथ्वीराज चव्हाणांनी असं म्हटलेलं आहे की सरकारनं लक्ष दिलं पाहिजे म्हणून जरांगेंच्या मागणी. मग सरकारची जर जबाबदारी असेल तर तुम्ही जरांगेंना कशासाठी भेटला होता? तुम्ही काय युती करायला गेला होता का त्यांच्याबरोबर? आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण, तुम्ही एकदा महाराष्ट्राचं भ्रमण करा. पृथ्वीराज बाबा चव्हाण वारशानं तुम्ही मोठमोठी पदं भोगली. महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार? महाराष्ट्रात ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती किती कुठं कुठल्या एरियात राहतात ते तुम्हाला माहिती आहे का? आणि राहुल गांधींना आमची विनंती आहे की असली दरबारी माणसं बाजूला काढा, नाहीतर तुमचा पक्ष फक्त संस्थानांपुरताच शिल्लक असेल. गर्दी किती महत्वाची आंदोलनासाठी? आणि तुम्ही म्हणता की आमच्या गावात गाड्यातली माणसं ते इथे येत नाही. हे बघा, ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती या तुम्हाला कुठे भेटतील? या मळ्यात काम करताना दिसतील, तांड्यावरती पाड्यावरती वस्त्यावरती मेंढ्या राखताना दिसतील. आज सोयाबीनची काढणी चालू आहे, पावसात काम करताना दिसतील, गायींच्या गोट्यामध्ये धारा काढताना दिसतील. आणि जरांगे पाटलाचे चेले जे वाळू वरतात, जे रेती किंवा मटका गुटखा, तो बघा जरांगेचा एक समर्थक आहे टाळकुटे. तो टाळकुटे इथं चौकात येऊन आम्हाला धमकी देतो. टाळकुटे काय काय नाव? काळकुटे यांचा व्यवसायच आहे. तहसीलदारांना वेठीस धरणं, एसपींना वेठीस धरणं, कायदा तोडणं, पोलिसांवरती हल्ला करणं, कायदा सुव्यवस्था न पाळणं. आणि आमच्या ओबीसींचं प्रोबेशन हे कष्ट करणं आहे. आणि जरांगेच्या समर्थकांचं, टोपेच्या समर्थकांचं, शरद पवारांच्या समर्थकांचा व्यवसाय आणि एकनाथ शिंदेचं त्या सगळ्यांना आशीर्वाद, हे सगळे 2 नंबरचे धंदे करणारे आणि सर्वसामान्य माणसांवरती झुंडशाही दडपशाही शिवीगाळ करणे, हाणमार करणे, दहशत निर्माण करणे कशी येतील? कसे दिसतील 18 पगड जातीतली लोक तुम्हाला गर्दीनं? बाय प्रोबेशन जरांगेंचे कार्यकर्ते हे गावातल्या चौकात, टपरीवर, मटका अड्ड्यावर, पानपट्टीवर मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरणं हे उद्योग करतात. त्यामुळे त्यांना एकत्र यायला व्यवसायच आहे ना, प्रोबेशनच आहे त्यांचं ना, त्यामुळे त्यांची गर्दी तुम्हाला लगेच दिसेल. हो, रात्री साधारणपणे 1-1:30च्या दरम्यान किंवा 1च्या आसपास इथं 4 तरुण आले. 2 तरुण वर चढण्याचा प्रयत्न करत होते आणि 1 तरुण त्या कोपऱ्यावरती मोबाईल घेऊन उभा होता. आणि आम्ही खोटं बोलत नाही, आरोप करत नाही. आमच्या समोर कॅमेरे आहेत, CCTV कॅमेरे. त्या कॅमेऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी कैद झालेल्या आहेत. त्या कॅमेऱ्याची लिंक SP साहेबांकडे आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. त्या 4 तरुणांना आमच्या तरुणांनी प्रसाद दिला. वास्तव बोलतोय, खरं बोलतोय. प्रसाद दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं, पिंजरा गाडीमध्ये टाकलं. आम्ही SP साहेबांना कॉल केला आहे. SP साहेबांना आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा काय हेतू होता हे तपासावं म्हणून सांगितलं आहे. आता SP साहेब काय करतायत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे. आमच्या दोघांच्या जीवाला
धोका आहे आणि तो रात्रीच्या घटनेनं सिद्ध झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जर जीवे मारायचं असेल, आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडूनच आमच्या जीवाला धोका आहे असं आमचं म्हणणं आहे. संरक्षण ऑलरेडी इथं 100-200 पोलिसांचा ताप आहे. यांची हिंमत कशी होते इथं यायची? शासनाचं संरक्षण आहे का यांना? कोण होते ते माणसं? त्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण एवढा पोलीस फोर्स असताना, आजूबाजूला एवढे पोलीस असताना ही लोक इथं येतातच कशी काय? आणि CCTV कॅमेऱ्याचं चेकिंग करून घ्यावं SP साहेबांनी. पोलीस असताना आले म्हणून याला काय पोलीसच जबाबदार म्हणावं लागेल का? इथंपर्यंत यायचं त्यांचं डेअरिंग कसं होतं? त्यांना कुणाचं तरी मॉरल सपोर्ट असल्याशिवाय ते इथंपर्यंत पोचूच शकत नाहीत. मग आम्ही समर्थ आहोत ना, आमचे कार्यकर्ते. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला, यथेच्छ प्रसाद दिलेला आहे त्यांना. कारण आम्ही आमच्या अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेणार हे आम्ही सांगितलं आहे. छत्रपती संभाजीराजाला कार्यकर्ते त्यांच्या स्वराज पक्ष त्यांनी देखील धमकी दिली होती. त्याच्याकडे काही असं लक्षात माहिती नाही म्हणून तर चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे. पण छत्रपती संभाजीराजे, त्यांना आम्ही आता राजा नाही म्हणत, आम्ही मिस्टर संभाजी भोसले. त्यांनी किती शिवीगाळ केल्या, धमक्या दिल्या, काय करतील? गोळ्या घालतील, काय करतील? जीव घेतील. पण एकदा जनतेला कळू द्या ना की राजा किती लायकीचा आहे. तो राजा 12-13 करोड जनतेचा पाहिजे की नाही? वारसा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आहे, वारसा तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांचा आहे. ही गुलामी, या ओबीसींच्या मनातली गुलामी नष्ट करायची, आम्हाला गुलाम मानसिकता नष्ट करायची. कोण राजा? कुठला राजा? आणि आम्ही त्याला राजा म्हणायचं? त्याचं काही उत्तरदायित्व नाही का की या जनतेप्रती आपण कसं वागलं पाहिजे? त्यामुळे राजा फिजा कोण नाही इथं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.